हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोनल आहे आणि मी महाराष्ट्रातून आहे. हा माझा पहिला व्लॉग आहे आणि मला तुमच्यासोबत आयुष्यातील सुंदर मोमेंट शेअर करायला खूप आनंद होत आहे. मला नवीन ठिकाणी फिरायला, फोटो काढायला, व्लॉग बनवायला आणि नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात. मी साधी आणि पॉझिटिव्ह आणि आनंदी राहणारी मुलगी आहे. या चॅनलवर तुम्हाला माझे डेली रुटीन, ट्रॅव्हल, फूड, शॉपिंग, फन, मोमेंट आणि लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओ पाहायला मिळतील. मी प्रयत्न करेन की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतील आणि तुम्हाला एंटरटेनमेंट मिळेल. माझ्या या छोट्या प्रवासात तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे कमेंट नक्की करा. चला तर मग सुरू करूया आजचा व्लॉग. खरं सांगायला गेलं तर मी पॉझिटिव्ह ब्लॉगर नाही, पण मनापासून मेहनत करून चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तुमचं सपोर्ट आणि प्रेम माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या सपोर्टमुळे मला अजून मोटिवेशन मिळेल आणि मी आणखी चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. हा जो रस्ता बघत आहात ना तुम्ही, तो नवी मुंबई एअरपोर्टचा आहे आणि हा हा ब्रिज आहे ना, तो टेम्पररी आहे. अजून खूप काम बाकी आहे आणि एअरपोर्टचं पण खूप काम बाकी आहे. आतापर्यंत तर फक्त टर्मिनल 1च चालू झालं आहे आणि आम्ही एअरपोर्टच्या 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर राहतो ना, त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत आहे. जेव्हा आम्ही इथे राहायला आलो होतो ना, तेव्हा इथे असं काहीच नव्हतं. खूप सारी म्हणजे रशच नव्हती, गर्दीच नव्हती आणि एवढी ट्रॅफिकसुद्धा नव्हती आणि गाड्या पण एवढ्या नसायच्या. कारण या साईडला जास्त लोकं राहायला नाही यायची. कारण खूप लांब होतं ना हे, त्यामुळे इकडे कोणी यायला मागायचं नाही राहायला आणि आता तर एअरपोर्ट वगैरे जवळ झाले ना, त्यामुळे खूप म्हणजे जास्तच लोकं आता इकडे यायला लागलेत राहायला आणि सध्या रेंटसुद्धा इकडचं खूप जास्त वाढलेलं आहे. आणि महागाई पहिले तर इकडे रिक्षाने यायचं म्हटलं तरी पण रिक्षावाले ₹150-200 सांगायचे. आता तर येतात म्हणा 30-40 मध्ये पण येतात. पण आमच्या इकडे यायचं म्हटलं तरी पण ₹50 जर पाहिजेच. पर पर पर्सनला ₹50 पाहिजेत आमच्या इथपर्यंत यायचं म्हटलं तर. तर आता आम्ही आलो इथे पार्किंगमध्ये डी-मार्टच्या. मग गाडी पार्किंगला लावली, वरती गेलो लिफ्टमध्ये. लिफ्ट आली आणि मग त्याच्यानंतर आम्ही दोघं पण लिफ्टमध्ये गेलो. थोड्याशा पिशव्या होत्या. तर मग आम्ही पॅक केल्या आणि मग आम्ही आतमध्ये आलो. ट्रॉली घेतली मी आणि थोडंसं मला काहीतरी ग्रोसरी घ्यायची होती. तर आधी पहिलं आपण ग्रोसरीच्या सेक्शनमध्ये ग्रोसरी घेतली. तेल वगैरे बघितलं. खूपच महाग झालंय तेल आणि नंतर साबण वगैरे बघायला गेले. थोडंसं साबण वगैरे घेतले. त्याच्यानंतर आम्ही थोडीशी शॉपिंग केली. त्याच्यानंतर थोडंसं फिरलो म्हणजेच काय हवंय, काय नको ते बघितलं. त्याच्यानंतर खूप सारी म्हणजे घेतल्या ज्या आम्हाला गरजेच्या वस्तू आहेत, त्या सगळ्या आम्ही घेतल्या. जसं की बिस्किट झालं, लोणचं झालं, इतर सगळं घेतल्या आणि त्याच्यानंतर आम्ही वरती आलो. परत कपड्याच्या सेक्शनमध्ये आलो. कपडे वगैरे बघितले. मग आवडले नाही एवढे काही, पण थोडंसं फिरलो तिकडे. स्वामिनीला माझ्या वॉटर बॉटल घ्यायच्या होत्या. मी त्या वॉटर बॉटल वगैरे घेतल्या. आणि नंतर मग खाली आलो. मला पिझ्झा खायचा होता. मला भूक लागलेली तर मग आम्ही पिझ्झा ऑर्डर केला आणि मग पिझ्झा खाल्ला. 2 पिझ्झा घेतले होते. एक पिझ्झा मी माझ्यासाठी घेतला होता आणि म्हणजे 2 पिझ्झा घेतले होते. एक पिझ्झा मी आमच्या दोघांसाठी घेतला होता आणि एक पिझ्झा माझ्या मुलीला. आम्ही गाडीमध्ये आलो, बसले आम्ही आणि त्याच्यानंतर मग मी पिझ्झा खायला सुरुवात केला. एक पिझ्झा मी पाठीमागे ठेवला, जो स्वामिनीचा होता आणि दुसरा पिझ्झा मी खात आहे. आणि खरं सांगायला गेलं ना, तर म्हणजे डी-मार्टचा पिझ्झा एवढा छान लागतो, एवढा छान लागतो ना, खूपच छान लागतो डी-मार्टचा पिझ्झा. म्हणजे डॉमिनोजच्या पिझ्झापेक्षा पण खूप चांगला छान लागतो. मला तर खूपच आवडतो. म्हणजे डॉमिनोजच्या पेक्षा मला डी-मार्टचा पिझ्झाच खूप आवडतो. तर मी डी-मार्टचा पिझ्झा आम्ही खाल्ला. त्याच्यानंतर घरी आलो. स्वामीला पण दिला पिझ्झा. स्वामिनीने पण पिझ्झा खाल्ला. तर भेटूया आपण पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये.